आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। नागपूरमध्ये कारागृह पोलीस भरती परीक्षेमध्ये हायटेक कॉपीचा प्रकार समोर आलाय। स्पाय माईकचा वापर करून पोलीस भरतीत हायटेक कॉपी करण्यात आलेली आहे। तर किसन जोनवाल असं आरोपीचे नाव आहे, तर जीवन काकरवाल असं आरोपीला मदत करणाऱ्याचं नाव आहे। 29 सप्टेंबरला मानकापूर क्रीडा संकुलामध्ये पोलीस शिपाई पदासाठी ही भरती परीक्षा झाली होती। परीक्षेमध्ये आरोपी किसन जोनवालनं स्पाय माईकचा वापर करून परीक्षा दिल्याचा आता उघड झालाय। तर आरोपीच्या विरोधात याआधी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पाय कॅमेरा वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे। आणि त्यानंतर मात्र ही महत्त्वाची बातमी समोर येते, नागपूरमध्ये कारागृह पोलीस भरतीमध्ये परीक्षेत हायटेक कॉपी झाल्याचा धक्कादायक प्रकार। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट या प्रकाराच्या संदर्भातले देतात। ज्ञानेश्वर। अगदी शुभम, कारागृह पोलीस भरतीतील हा प्रकार आहे। नागपूरच्या मानकापूर क्रीडा संकुलामध्ये जे आहे ते 29 सप्टेंबर रोजी पोलीस शिपाई भरतीसाठी लिखित चाचणी परीक्षा झाली आणि या परीक्षेदरम्यान जे आहे ते आरोपी जो आहे किशन जोनवाल याने जे आहे ते स्पाय माईकचा वापर करून यामध्ये परीक्षा दिल्याचं जे आहे ते एकंदरीत उघड झालेलं आहे। आणि किसन जोनवाल जो आहे तो यांच्या विरुद्ध संभाजीनगर येथे देखील त्यांनी अशाच पद्धतीने परीक्षा दिल्याचं देखील दिल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। मात्र त्यांनी या ठिकाणी जी परीक्षा होती यासाठी जे आहे ते न्यायालयीन आदेश आणले होते आणि तो या ठिकाणी परीक्षेला बसला होता। आणि या ठिकाणी जे आरोपी आहे, आरोपीला त्याच्या एका मित्राने सहकार्य देखील केलं आहे आणि या सगळ्या प्रकरणी जे आहे ते आता पोलिसांकडून जे आहे ते एकंदरीत तपास केला जातोय आणि किसन जोनवाल जे आहे ते आता सध्याला याच्यावरती आता गुन्ह्याची नोंद जी आहे ते नागपूर पोलिसांनी केलेली आहे। शुभम, बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।